नमस्कार. 57 वर्ष म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 57 वर्ष जवळपास ज्यांची एक हाती सत्ता राहिली बीड भागामध्ये असे पोपटराव गावडे यांनी जिल्हा परिषदचं मैदान मारलेलं आहे. परंतु जिल्हा परिषदचं मैदान मारता मारता चांगल्या चांगल्या मातब्बरांचे सुद्धा आकली बंद केली आहेत, म्हणजे डोकीच बंद केले आहेत असं सध्याचं चित्र आहे. भाजपचं इकडं नामोनिशाण नव्हता. भाजप इकडे पाहिलं सुद्धा नव्हतं. म्हणजे आपण जर बघितलं ह्या बेट भागामध्ये तर भाजपचे अ, जेमतेम नेते होते बोटा मोजणे इतके, परंतु सध्या आता 2 पंचायत समिती सदस्य आणि एक जिल्हा परिषद सदस्य भाजपचा आहे. हे का झालं, कसं झालं, याला सहानुभूतीची लाट मिळाली असं आपल्याला म्हणता येईल का? की पोपटराव गावडे इतक्या वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यामुळं त्यांना कोणत्याही तिकीट न देता त्यांना डावल्यामुळे त्यांच्या मागे सहानुभूतीची लाट तयार झाली का? त्याच्या मागे भरपूर अशी कारणं आहेत. ते आपण कारणं सुद्धा तपासून पाहूया. नक्की काय विषय झाला असेल, काय झालं असेल, किंवा पोपटराव गावड्यांना एवढं मोठं मताधिक्य भेटलं, 3,000च्या वर लीड त्यांना भेटलं. डॉक्टर सुभाष पोकळे असतील हे एकदम 4 नंबरला फेकले गेले. त्यांचं एवढं मोठं मताधिक्य असताना डॉक्टर सुभाष पोकळे यांना एवढं कमी मताधिक्य काय भेटलं? म्हणजे पंचायत समितीच्या सदस्यापेक्षा सुद्धा कमी मताधिक्य त्यांना भेटलं. मला कारण काय असू शकतं बाबा? नक्की त्यांचं वक्तव्य त्यांना नडलं का? किंवा दामूशेठ घोडे असतील यांचं सुद्धा कार्य मोठं आहे. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये यांनी मोठ्या प्रमाणात जेवणाचा मोठा कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यानंतर जागरण गोंधळ ठेवला होता. म्हणजे असे मोठमोठाले कार्यक्रम घेतल्यानंतर सुद्धा मतदार हे दामूशेठ घोडे असतील किंवा डॉक्टर सुभाषराव पोकळे असतील यांच्याकडं का झुकले नाही बाबा? त्या पैशाचा अतिवापर झाला का? असं सुद्धा आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, पुणे ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण सध्या जाणून घेऊया पोपटराव गावडे हे जवळपास 60 वर्ष झालं असं बोललं जातं. 60 की 50 वर्षाचं अंतर असेल, पण 50 ते 60 वर्षापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनिष्ठ राहिले. परंतु त्यांना तिकीट कापल्यामुळे त्यांनी भाजपची वाट धरली. भाजपची वाट धरत असताना त्यांनी मागला पुढला काही विचार केला नाही का आपलं काय होईल, परंतु त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला. राजेंद्र गावडे असतील, राजेंद्र गावडे यांनी काय केलं तर राजेंद्र गावडे यांनी वर्षभरापासूनच त्यांनी तयारी चालू केली होती. वर्षभरापासून म्हणजे त्यांनी देवाला ट्रिपा असतील महिलांच्या किंवा वर्षभरापासून गाठीभेटी असतील, त्यांचं वर्षभरापासून त्यांची तयारी चालू होती. पण बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची तयारी वर्षभरापासून केलेली नव्हती असं आपल्याला दिसतं. मग ह्या तयारी न करण्याचा फटका त्यांना बसला का? तो हो, त्यांना तयारी न करण्याचा फटका सुद्धा बसला. राजेंद्र गावडे यांनी जो प्रचारामध्ये अग्रेसरपणा घेतला, जे साम दाम दंड भेद ज्या प्रकारे त्यांनी प्रचार केला, सगळ्या गोष्टीतून त्यांनी प्रचार एकदम ताकदीने केला. त्यामुळे त्यांना प्लस पॉईंट आहे. डॉक्टर सुभाष पोकळे यांनी सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घ्यायला लागत होती, परंतु वर्षभरापासून त्यांची कोणतीही तयारी नव्हती. अचानकपणे देवदत्त निकम यांनी त्यांना तिकीट जाहीर केलं व अचानकपणे तिकीट जाहीर केल्यावर परत तुतारीवरचं शोषण आलं. परंतु मी प्रामुख्याने तुम्हाला मागल्या वेळेस पण म्हणलं की आंबेगावमध्ये पण आपण पाहिलं असं, आंबेगावच्या मतदारांनी सुद्धा शिवसेनेच्या मतदारांना मतदानच केलेलं नाहीये. म्हणजे तुतारीचं मतदान हे शिवसेनेला मतदान होत नाहीये. मग असं काय आहे बाबा का शिवसेनेच्या उमेदवारांना तुतारीचं मतदान होत नाहीये? याच्या मग कारण काय असू शकतं? त्याचं मग कारण साधं कारण आहे की असणारी जे आपले विचार, म्हणजे जे पक्षांचे जे विचार आहेत ते पक्षांचे विचारसरणी जर जुळत नसताना त्या पक्षांबरोबर युती जर केली तर मतदार हे मान्य करत नाही. आंबेगावला पण त्याचाच फटका बसला आणि शिरूरला पण त्याचाच फटका बसला. त्याचं साधं उदाहरण तुम्हाला देतो. राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ व राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी जर यांच्यामध्ये जर लढत झाली असती तर शिवसेनेला याचा फायदा झाला असता. तर साधं उदाहरण म्हणजे आपल्या पंचायत समिती आपण राजनगाव पण जिल्हा परिषद गट आपण पाहिला असेल. त्या गटामध्ये आपल्या निर्मलाताई नवले ह्या काहीतरी 1,001 मतांनी पडल्या वाटते, नाही का, 1,000 मतांनी पडल्या. परंतु तुतारीचा उमेदवार तिथं उभा असल्यामुळं त्याला 2-2.5 मतदान पडलं. त्याचा सुद्धा त्यांना फटका बसला. म्हणजे असंच इकडे झालं असतं, परंतु शिवसेना भाजपची युती नसल्यामुळं सगळा गोंधळ झाला. त्याच्यामुळे आज भाजपने बाजी मारली. भाजपने एकदम ताकदीनं काम केलं. त्याच्यानंतर हिंदुस्थानी संघटना असेल त्या भाजपच्या मागे ताकदीनं उभ्या राहिल्या. सगळ्या संघटनात्मक त्यांची जी युती होती व त्यांनी सगळ्यांना जे एकत्र करण्याची ताकद आणि कसब दाखवली ती बाकीच्या उमेदवारांनी दाखवली नाही असं तरी आम्हाला वाटतं. त्यानंतर देवदत्त निकम यांनी शिवसेना शिंदे गट व यांची युती केली तुतारीबरोबर. परंतु आंबेगावमध्ये शिवसेना, परत तुम्हाला सांगतो तुतारी आणि मशाल अशी युती होती. मग इकडे काय अशी युती झाली नाही? म्हणजे मतदार संभ्रमात पडतो ना. ह्या एकाच मतदारसंघात अशा युत्या होतात. मतदार संभ्रमात पडतो. मतदान करताना विचार करतो 10 वेळा.
परंतु तुतारीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचं काम केलंच नाही. तुतारीचे जेवढे कार्यकर्ते होते ते सगळे भाजपकडे वळले गेले ऑटोमॅटिकली. मग देवदत्त निकम असतील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला लागत होतं की बाबा काम करताना ताकदीने करा किंवा काय करा, परंतु असं कुठेही झालं नाही. फक्त भाषणं ठोकून स्टेजवर भाषणं देऊन काही होत नाहीये. त्यामुळे कार्यकर्त्यांची फळी उभी करावी लागते. जी भाजपने केली ती ना राष्ट्रवादी तुतारी पक्षाला जमली किंवा शिवसेनेला जमली. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका डॉक्टर सुभाष पोकळे यांना बसला. त्याच्यानंतर दामू घोडे असतील यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण केली, परंतु त्याच्या ताकदीचा त्यांना फायदा झाला का? तर फायदा का झाला नाही? तर विषय असा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमधनं ज्यावेळेस पोपटराव गावडे हे ह्याच्यामध्ये गेले, भाजपमध्ये गेले, तर इथल्या म्हणजे ह्या मतदारसंघा बीड भागामध्ये असा राष्ट्रवादीचा एक पण नेता राहिला नाही कधी दामू शेठ घोडे यांच्या बाजूने राहील. सविंद्र संकवटे असून कुठंही असा कोणताही नेता राहिला नाही. ते सगळे भाजपच्या बाजूनी जरी डायरेक्टली गेले नसतील, परंतु ती मतदानाच्या वेळेस ते उभे होते सर्व. मतदानाच्या टायमाला मतदान करताना राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणून मतदान कोणी केलेलं नाहीये. त्यामुळे याचा कुठेतरी फटका बसला. दिलीप प्रभावशी पाटील असतील यांना सुद्धा विचारत नाही घेता खासदार अमोल कोल्हे असतील किंवा अजितदादा असतील यांनी दामू शेठ घोडे यांना तिकीट दिलं असं बोललं जातं. याची काही पूर्णतः अशी कल्पना नाही आहे का यांनीच दिलं म्हणून, पण दिला असं बोललं जातं. त्याच्यानंतर त्यांचा प्रचार करण्यासाठी सुद्धा मातबर नेते कोणी आलेले नाहीये. आणि प्रचार करण्यासाठी नाही येण्याचं कारण पण होतं, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे ते आले नाही. त्याचा कुठेतरी फटका बसला. भावनिक राजकारणाचा कुठेतरी फायदा भेटणं असं वाटत असताना असा कुठल्याही प्रकारचं भावनिक राजकारण या मतदारसंघात झालं नाही. याच्यामध्ये भावनिक राजकारण झालं कोणतं? तर पोपटराव गावडे यांना इतक्या वर्ष त्यांनी राष्ट्रवादीत काढल्यामुळे त्यांना डावल्यामुळे मोठ्या प्रमाणात भावनिक राजकारण झालं व याचा फटका कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाला बसला. बरं, घड्याळाला दुसरा बसायचा प्रश्न असा की राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सुद्धा कार्यकर्ता, एक सुद्धा मोठा नेता, दामू घोडे सर सोडले, दामोंना घोडे जर सोडले, असा एक मोठा नेता असा ह्या बीड भागामध्ये कोणीही राहिलेला नाही. ते सगळे भाजपच्या बाजूने जुक्तमापान जिकडे गेले. याच्यामुळे तोटा झाला सगळ्यात मोठा दामू शेठ घोडे यांना. त्याच्यानंतर जे आपण बाळासाहेब डांगे यांचं बघितलं तर बाळासाहेब डांगे यांची प्रचाराची जी यंत्रणा होती ती जी ताकदीनं उतरली होती, परंतु लास्टचे 2 ते 3 दिवस सगळं गायब झाले. मग हे काय झालं, कसं झालं? त्यांची प्रचार यंत्रणा कुठेतरी कमी पडले का? तर त्याच्यानंतर डॉक्टर सुभाष पोकळे असतील यांनी जे काही वक्तव्य ती वक्तव्य काहीतरी लोकांमध्ये व्हायरल झाल्यामुळं त्याचा काहींनी घेताना त्याचा वेगळा अर्थ घेतला. डॉक्टर सुभाष पोकळे यांचा जरी तो सांगण्याचा वेगळा अर्थ असेल तरी पण ज्यांनी तो अर्थ घेतला तो असा वेगळा अर्थ घेतला. त्या वेगळ्या अर्थामुळं त्याचा कुठेतरी मतांवर परिणाम झाला, 2-2.5 हजार मतांवर परिणाम झाला असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यामुळं डॉक्टर सुभाष पोकळे जास्त त्यांची माघार राहिली. त्याच्यानंतर गावातूनच उमेदवार असल्यामुळं त्यांची पिछाडी राहिली, गावातच मतदानाचं विभाजन झालं. त्याच्यानंतर दामू शेठ घोडे यांना असेल तर दामू घोडे यांना कवठे पंचायत समिती गट जास्त चाललं नाहीमुळं किंवा इकडे त्याचं कार्यकर्ते नाही, राष्ट्रवादी काँग्रेसची फळी ही ढिल्ली पडली, इकडं त्यांनी ताकद दिली नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस ताकद न दिल्यामुळे दामू शेठ घोडे यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसला. राष्ट्रवादीचा 60 वर्षांचा बुरुज भाजपने ढासळण्याचा प्रयत्न केला होता, ढासळला सुद्धा. भाजपला हे 42 गावामध्ये म्हणजे आंबेगाव शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये हे 42 गावामध्ये ताकद निर्माण करायची होती, परंतु दोन ठिकाणी 2 जिल्हा परिषद गणामध्ये त्यांचे दोन्ही पण पंचायत समिती सदस्य व 2 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाबळ जिल्हा परिषद गट जर बघितला तिथेच फक्त त्यांचे सदस्य निवडून आलेले आहेत. त्यामुळे 42 गावामध्ये भाजपची ताकद वाढली का? तर हो, वाढताना दिसते आपल्याला. मातबर नेते हे भाजपमध्ये गेल्यामुळं भाजपची ताकद इथं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यानंतर तुतारीची ताकद ती सुद्धा कमी झालेली आहे. तुतारीची ताकद एकदम ज्यावेळेस म्हणजे जे भावनिक ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस जी भावनिक साथ लोकांची होती ती कुठेतरी आता कमी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे 42 गाव असेल किंवा आंबेगाव तालुका असेल एकदम डाऊन झालेली आपल्याला दिसते. त्या टायमाला म्हणजे देवदत्त निकमांना मोठ्या प्रमाणात काम करावं लागणार आहे, काम उभं करावं लागणार आहे. इतक्या प्रमाणात ज्यावेळेस विधानसभा झाली आत्ताच, त्या विधानसभेला जी ताकद तुतारी पक्षाची होती ती आता कुठेही दिसत नाहीये. ती कुठेतरी कमी झाली का? संघटनात्मक असं कार्यकर्ते असतील यांना कुठेतरी यांच्यावर जास्त लक्ष नाही, यांना कार्यकर्त्यांनी जास्त ताकदीने न उतरणं, याच्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांचा नेत्यांचा दुरावा निर्माण झाला का? त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट हा एकदम मागं पडलेला दिसतो आपल्याला आंबेगाव शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये. त्यांना कुठेतरी त्या बाबतीत आता पुढे येण्यासाठी मोठी ताकद आणि पण कस लावावं लागणार आहे देवदत्त निकम यांना. फक्त आपण भाषण करून काय होणार नाहीये, त्यामुळे आता मोठा कस लावावा लागणार आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं
जिल्हा परिषद गटामध्ये डॉक्टर सुभाष पोकळे व राजेंद्र गावडे यांच्यामध्ये टफ होणार होती असं वाटत असताना लागच्या 2 दिवसात गणित बिघडलं. कारण का डॉक्टर सुभाष पोकळेंचं एक वक्तव्य सुद्धा त्याच्यामध्ये कारणीभूत आवश्यकता असं बोललं जातं. त्याच्यानंतर राजेंद्र गावडे यांची असणारी रणनीती, त्यांनी जी प्रचाराची जी पद्धत वापरली होती किंवा प्रचाराचे जे कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते सगळे भाजपने गेल्यामुळं इकडे त्यांना राजेंद्र गावडे यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झाला व राष्ट्रवादीचा बुरून जो 55 ते 60 वर्षापासून इथं होता तो बुरून ढासळण्यामध्ये त्यांना यश आलं. बरं, तो बुरून इथं ढासळला का तर नाही, राजनगाव गणामध्ये सुद्धा ढासळला. तिथं असणारे मानसिंग भाई पापसिंग यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. जे की युवकचे अध्यक्ष आहेत 42 गावचे, त्यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आंबेगाव शिरोली विधानसभा मतदारसंघामध्ये जरी आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी ही मजबूत असेल तर शिरूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी ही कुठेतरी ढासळलेली बघायला भेटते. भाजपने इकडे आपलं हातपाय पसरायला सुरुवात केलेली दिसते आपल्याला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला इकडं नवीन उभारी देण्यासाठी दिलीप वळसे पाटील असतील किंवा शिवाजी आढळराव पाटील असतील यांना कुठेतरी लक्ष देण्याची गरज आहे असं सुद्धा आपल्याला दिसतंय. त्यामुळे देवदत्त निकम यांनी जी त्यांच्या तुतारी पक्षाकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांनी युती केली, ती युती कुठेतरी लोकांना पटलेली नाही असं सुद्धा जनतेच्या मतामधून दिसतंय आपल्याला. परंतु देवदत्त निकम हे असतील किंवा अजून राष्ट्रवादीचे म्हणजे आंबेगाव तालुक्यामधील नेते असतील, हे काहीतरी पक्षांतरांच्या चर्चा सुद्धा आहेत, परंतु ते आपल्याला किती खरं किती खोटं काही माहिती नाही. परंतु आंबेगाव तालुक्यातून किंवा शिरूर तालुक्यातून 2 नेते शिंदे गटात जाण्याचे बेतात किंवा भाजपने जाण्याचे बेतात सुद्धा कळतंय, पण ते किती खरं किती खोटं काही माहिती नाही. परंतु ह्या सगळ्या घडामोडीनंतर राजेंद्र गावडे असतील किंवा पोपटराव गावडे असतील यांनी मोठ्या प्रमाणात आपली ताकद निर्माण केली. बेड भागामध्ये त्यांनी ताकद निर्माण केली. ऑलरेडी त्यांची ताकद होतीच, परंतु जर आपण 3-4 उमेदवारांनी जर मताधिक्य जर बघितलं तर राजेंद्र गावडे यांनी एक हाती विजय आपल्याकडे खेचून आणली. तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर हिंदुत्वाची संघटना जिकडे ताकद जास्त आहे, हिंदुत्वाची संघटनांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला त्याच्यामुळं, आणि बाकीच्यांनी तयारी काही नसल्यामुळं बाकीच्या उमेदवारांनी तयारी म्हणजे आधी तयारी नव्हती केली. आता ज्यावेळेस इलेक्शन हे झाले त्यावेळेस 2-3 महिन्यांनी तयारी केली. पण राजेंद्र गावडे असतील यांची दीड वर्षापासून त्यांची तयारी चालू होती. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जमावडाव, कार्यकर्त्यांची जी ग्राउंड लेवलची जी कामं करण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे याला राजेंद्र गावडे यांना फायदा झाला. आणि ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने आपले हातपाय पसरले तेवढं नक्की. आपल्याला काय वाटतं, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आपला जो जिल्हा टाकळी हाजी गट असेल किंवा राजनगाव जिल्हा परिषद गट असेल, याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं नक्की राष्ट्रवादी काँग्रेस कशामुळे माघार राहिली, किंवा तुतारी असेल तुतारीला कायमुळे फटका बसला एवढा मोठा, किंवा शिवसेना असेल शिवसेना सुद्धा कायमुळे फटका बसला. शिवसेना आंबेगाव शिरूर तालुक्यामध्ये शिवसेनेची फक्त एकच जागा आलेली आहे, त्यामुळे शिवसेनेच्यामुळे कशाचा फटका बसला असं आपण सगळं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण सबस्क्राईब करत नाही चॅनल, आपण व्हिडिओ शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं काय, कमेंट करा. कमेंट करताना चुकीची कमेंट कोणी करू नका. कमेंट करताना आपल्याला काय वाटतं आमच्या व्हिडिओमध्ये काय चुकीचं असेल किंवा आपण कोणत्या प्रकारचा व्हिडिओ आपल्याला जास्त प्रेरणा देऊ शकतो असं आपण कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद. जय श्रीराम.